नमस्कार शेतकरी बांधवांनो. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन ह्या विचारधारेवर मी संशोधन करण्याचा प्रयत्न केला. विविध गुरुजनांच्या कडनं वेगवेगळ्या विषयावर ह्या संदर्भातल्या माहिती घेतली आणि त्याचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी मी ह्या नारळबागेत वेगवेगळे प्रयोग केले. जीवेशा ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या संशोधनाच्या नोंदी ठेवल्या आणि त्या सगळ्या नोंदींचा आता आम्ही अभ्यास करतो आहोत आणि त्या अभ्यासातून आम्हाला जे काही आम्हाला आकलन झालं ते खूप छान आहे. तर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर जमिनीखालील आणि जमिनीवरील जैविकता वाढवू शकतो. मानवाच्या जीवनात जैवविविधतेचं फार महत्त्व आहे. जैवविविधता जर नष्ट झाली तर मानव ही नष्ट होणार आहे. मग त्यामुळे जी आधुनिक शेती आहे त्या आधुनिक शेतीमध्ये ह्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. रसायनांच्या माध्यमातून शेती केली जाते. त्यामुळे जमिनीखालील आणि जमिनीवरील जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. तर आपण ह्या आपल्या आवश्यक अन्नाच्या बरोबर जर आपण निसर्ग संवर्धन केलं तर आपल्याला आपल्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळू शकतो. त्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते आम्ही आपणाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगणारच आहोत. ही नारळबाग मिश्र पीक पद्धतीनुसार नारळाच्या आर्द्रतेमध्ये येणारी सगळी पिकं आम्ही ह्या घेतो. केळी, अननस, हळद, अळू. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या येणारी गवत, झुडपं आम्ही राखतो. कारण निसर्ग भूमीचे पोषण करण्यासाठी समर्थ आहे. आपण NPK च्या माध्यमातून वनस्पतीचं पोषण करण्याचा शोध लावला, पण त्या NPK मुळे निसर्गाच्या व्यवस्था नष्ट होत आहेत. तर ही जी वनस्पती वेगवेगळ्या नारळबागेत तणं वगैरे आहेत ते जाग्यावर कंपोस्ट होतात. परत नवीन तिन्ही ऋतूमध्ये येणारी तणं वेगवेगळी आहेत आणि ही तणं आपल्याला जमिनीचा पोत समजून सांगते. प्रत्येक तणाचं उत्पत्ती स्थिती लयसाठी आवश्यक सूक्ष्मजीव वेगवेगळे आहेत. म्हणजे जेवढी आपली जैवविविधता असेल त्यानुसार सूक्ष्मजीवांची जैवविविधता वाढते. सूक्ष्मजीव कमी कालावधीमध्ये उत्पत्ती स्थिती लय होतात आणि सूक्ष्मजीव मृत झाल्यावर झाडांना अन्न म्हणून उपलब्ध होतात. त्याचबरोबर ह्युमस निर्मितीची प्रक्रिया जर तुम्ही आच्छादन दिलं तर ती चांगली होते. आम्ही सुख आच्छादन, ओलं आच्छादन, त्यानंतर लाईव्ह आच्छादन हे नारळबागेत ठेवतो आणि त्याला स्प्रिंकलरनी पाणी देतो. स्प्रिंकलरनी पाणी दिल्यामुळे सूक्ष्मजीव तिथे विघटन करायला येतात. हवेतील जे विषारी वायू आहेत त्यांना ते शुद्ध करतात आणि त्याच्या उरलेल्या भागाचं खतात रूपांतर करतात. आणि एकदा सूक्ष्मजीव विकसित झाले की त्याच्याबरोबर इतर घटक विकसित होतात आणि जमिनीची सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकता वाढवतात. तर आपण केव्हा कुठलीही नारळबाग असं नाही, प्रत्येक बागेच्या अनुरूप आर्द्रता ठेवली आणि त्या सगळ्या आच्छादित ठेवली. जमिनीचं तापमान वाढायला दिलं नाही तर आणि आच्छादित असल्यामुळे पाणी कमी लागणार. ते सूक्ष्म तुषार सिंचनाने दिल्यामुळे ते सूक्ष्मजीवांसाठी उपयुक्त ठरणार. तर आच्छादनाचं फार महत्त्व आहे. जमिनीला आच्छादित ठेवा, त्यामुळे जमिनीचं तापमान वाढणार नाही. गांडूळ, रेडवर्म ह्यासारखे वाळवी, मुंग्या वाढण्यासाठी ते उपयुक्त ठरेल आणि जमिनीची सुपीकता, उपयुक्तता वाढण्यासाठी मदत होईल. त्या निसर्गाच्या व्यवस्था आपण समजून घेऊन शेती करणं आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या जमिनीचा ओलावा, हवेतील आर्द्रता आणि लिग्ननसारखे हार्ड लाकूड तुम्ही जमिनीमध्ये देता किंवा गवतांची मुळं जमिनीमध्ये असतात, ही एकदा परिस्थिती निर्माण झाली
तर बुरशा मोठ्या प्रमाणात येतात. आमच्या बागेत वर्षभर बुरशा येत आहेत. हां, तर ह्या आता काय आहे, ही आपण नारळ उत्पादनासाठी ही व्यवस्था विकसित केलेली आहे. ह्या व्यवस्थेबरोबर गवतांचे प्रकार, बुरशांचे प्रकार ह्याच्यावर संशोधन कार्य करणारी मुलं, त्या आधारित करिअर करणारी मुलं जर ह्याच्या नोंदी ठेवून शेतकऱ्याच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचा उपयोग करिअर घडवण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी केला तर त्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना पण अभ्यास करता येणार नाही. त्याचा मोबदला त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा. आमच्या बागेमध्ये लायकेन, नंतर सोनेरी कोळ्याचं जाळं, मोठं जाळं अशा आणि लायकेनवर आलेलं मशरूम हे शुद्ध हवेचं इंडिकेटर आहे. ते दिसलेले आहेत. तर आपण शेतकऱ्याच्या माध्यमातून शुद्ध हवा, शुद्ध अन्न आणि शुद्ध पाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. आम्हाला आलेला अनुभव आम्ही इथे ह्या फिल्मद्वारे आपल्याला दाखवलं. आच्छादन, नैसर्गिकरित्या उगवणारं गवत, हां, त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या अन्नसाखळ्या ह्याचं महत्त्व आपल्या नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या मालावर किती आहे हे आपण जाणून घेतलं. नमस्कार.